कोणतरी अत्तर लावताना पाहिजे. लावताना नाही आता अत्तर लावताना शीतल लावताना सर आम्हाला वाटतं पोहोच येणार आहे रिकाम्या खुर्च्यांची नका घेऊ. रिकाम्या खुर्च्यांची असा मला ठेवू असा विचार हा ना हे बघ. हॅलो गुड मॉर्निंग टू ऑल. आवाज करा. हॅलो दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. बारीक स्टँड आहे. माइक चेक. हेलो नमस्कार रसिको. ग्रामोन्नती मंडळाच्या श्रीमती सखुबाई उमाजी लांबे बालनिकेतन तसेच उमाजी दगडूजी कासे असेल स्कूल आयोजित लखलख चंदेरी या दिवाळी पहाट मैफलीत आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हणजे तेजाचं प्रकाशाचं सण. दिवाळी म्हणजे जणू आनंदाची पर्वणी. असं म्हणतात दिवाळी हा सण मोठा नाही आनंदाला तोटा. दिवाळी हा सण मोठा नाही आनंदाला तोटा. आणि त्यात ही दिवाळी पहाट ही लक्ष्मीच्या आशेच्या रूपाने आपल्या स्थूल पावलांनी आपल्या आयुष्यात येत असते. पूर्वेला लाली उगवत असताना कुठेतरी सूर्यनारायणाच्या आगमनाची खुणी लागत असताना आपण सगळेजण जागे होत असतो. पण परंपरा बघा किती विशेष आहे. जो खरंतर स्वागतम सुस्वागतम. दिवाळी पहाट या आजच्या कार्यक्रमात आपणा सर्व रसिकांचं मनापासून सहर्ष स्वागत. आज रसिक हा शब्द उच्चारताना मला खूप आनंद होतोय, कारण आपल्याला अपेक्षित नसलेली पावसाची हजेरी आज सकाळपासून आहे. एरवी आम्ही म्हणत होतो की दुपारी पाऊस पडून जातो आणि सकाळी येत नाही, पण आपल्या या दिवाळी पहाटमध्ये पावसालाही यावंसं वाटलं आणि आपल्याबरोबर तोही आलेला आहे. हीच सकारात्मकता आपल्या या वातावरणात भरलेली आहे. सगळी धावपळ करताना आमच्या मावशी अक्षरशः ओल्या चिंब झाल्या आणि सगळेजण म्हणत होते, अरे तुम्ही तर ओले झालात. पण आमच्या मावशींनी सांगितलं, वसुबारसेला आम्ही अभ्यंग स्नान केलंय, तेही निसर्गाने घातलंय.
अशा पॉझिटिव्हिटीने आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. देवदेवतात प्रथम पूजेचा मान असणारे श्री गणराय. हे गणराय नेहमीच सर्वांचं कल्याण करतात. विघ्न विनाशक ही त्यांची ख्याती आहे. सर्व संकटांचे निवारण करून आम्हाला ज्ञान बुद्धी बहाल करणारा हा गणराज अनेक कलांचाही अधिपती आहे. याचे दर्शन आणि गुणगान नेहमीच आपल्याला सुखावून जातं. चला तर त्याचेच आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश स्तवनाने करताय गायत्री शेलार. हेल्स स्वस्ति श्री दिवाळीचा पहिला दिवस. दिव्यांची रोषणाई म्हणजे दिवाळी. फटाक्यांची आतषबाजी म्हणजे दिवाळी. फराळाची चंगळ म्हणजे दिवाळी आणि रंगांची उधळण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे लखलख चंदेरी तेजाची दुनिया. ही तेजाची दुनिया आपल्यासमोर घेऊन येत आहे पूर्व प्राथमिक विभागाच्या दोन्ही माध्यमांच्या शिक्षिका.
जेवढे असतात त्याच्यापेक्षा जास्त मोठं काम असतं ते खरं म्हणजे जे आपलं सगळं साहित्य असतं, तबला, पेटी आणि पावसाळी हवा म्हणलं की तेही थोडंसं आपले लाड करून घेत असतात. पेटीचे स्वर कधीतरी नीट लागत नाहीत. तबलाही म्हणतो मला जरा थोडंसं मला अंजारा गोंजारा म्हणजे मी पुढच्या गाण्यांना नीट त्रास देईन. तबल्याची थोडी ॲडजस्टमेंट चालली आहे, त्यामुळे 1 मिनिटाचा हा ब्रेक आहे. आणि उठिलव करी वनमाळी घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठिलव करी वनमाळी उदया कळी मित्र झाला. घनश्याम सुंदरा अशा संतांनी आपल्या अभंगातून भक्ती मार्गाबद्दल अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात भक्तीतून मुक्तीकडे जाणारा मार्ग आपल्याला दाखवतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हा हरिपाठातील अभंग आपल्या पुढे सादर करताय राहुल दुधवडे. चारी साधी तिणी मुक्तिचारी साधी साधी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तिणे मुक्तिचारी साधी तिणे मुक्तिचारी साधी साधी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची
म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. असुनी संसारी जिव्हे वेगो करी रे, असुनी संसारी जिव्हे वेगो करी, वेदशास्त्र उभारी पाया सदा, वेदशास्त्र उभारी पाया सदा, पाया सदा, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेच राणे, द्वारकेच राणे, द्वारकेच राणे, पांडवा घरी द्वारकेच राणे, पांडवा घरी द्वारकेच राणे, द्वारकेच राणे, पांडवा घरी, पांडवा घरी रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. त्रिणी मुक्तिचारी साधिल्या, त्रिणी मुक्तिचारी साधिल्या, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, उभा क्षणभरी, उभा क्षणभरी. राज श्री गजानन 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती. कलागुण संपन्न करायचे तर प्रथम त्याला शरण जायला हवं. म्हणूनच अनन्य भावे त्याला म्हणावे, मी अजाण भक्त आहे, माझ्यावर दया कर. माझ्यासमोर रसिक जमले आहेत,
माझ्या कलेचे दर्शन त्यांना घडवताना मी तुझेच गुणगान करणार आहे, त्याची ही गोड आराधना करणार आहे. आपला असाच एक गोड बालकलाकार तो काय म्हणतोय ते आपण आता प्रत्यक्ष ऐकूया. त्याच्या गाण्यातल्या या शांत, मंगल आणि मन प्रसन्न करणाऱ्या या शब्दांमधून. सगळ्यांनी किती टाळ्या वाजवून तुझं कौतुक केलंय बघ. हो ना? अजून एकदा जोरात टाळ्या. ते बघ. थँक्यू म्हणा. जोरात. थँक्यू. की नाही आज सगळे आपल्या ग्रामोन्नती मंडळाच्या विविध शाखांचे शिक्षक इथं आहेत, गाणी म्हणत आहेत. आमचाच आपला इथला ॲसेंट स्कूलचा हा माजी विद्यार्थी इथं आहे आणि ही सगळी शाळा आपल्या ग्रामोन्नती मंडळाची लोक करून एक मैफिल करू शकतायत. हा खरोखर दुग्ध शर्करा योग म्हणायला हवा.